नमस्कार मित्रांनो, आज आहे 5 मार्च 2025। आपण जो लास्ट बेसल डोस दिला होता तो 27 डिसेंबर 2024ला दिला होता। ठीक आहे, तर आज आपण तिसरा बेसल डोस देणार आहे। ते मी त्यासाठी जागा बनवून घेते। आधी याला खोदून छान प्रकारे पूर्ण राऊंडमध्ये असं खोदून घेते। अच्छा, मी पूर्ण असा खोदून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। लास्ट बेसल डोस दिल्यानंतर मला इथे गांडुळाची संख्या खूप जास्त वाढलेली दिसत आहे। तुम्ही बघू शकता, हे गांडूळ आहे। वैदिक आणि रासायनिक शेतीमध्ये हाच फरक असतो। वैदिक शेतीमध्ये गांडुळाची संख्या वाढत असते आणि रासायनिक शेतीमध्ये गांडूळ मरतात त्या खतामुळे। तर हाच एक फायदा होतो जमिनीसाठी वैदिक खतं वापरण्याचा। तर आता मी पूर्ण हा बेसल डोस पूर्ण भोवती टाकून घेते त्याच्या राऊंडमध्ये आणि त्याला पूर्ण मातीने कव्हर करून टाकते। आता आपला हा तिसरा बेसल डोस आहे। आपण बघू की तिसरा बेसल डोस दिल्यानंतर आता झाडाची कंडिशन कशी होती। चला